नमस्कार, मी ॲडव्होकेट राजेश एन सचदेव, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी इथे लॉ इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतोय. माझ्याकडे विषय आहे पेपर क्रमांक 3 भाग अ भारतीय साक्ष पुरावा अधिनियम इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. या ॲक्टमध्ये आपला आज जो सेशन आहे याच्यात शेवटचा टॉपिक म्हणजे टॉपिक नंबर 17वा टॉपिक आपण घेणार आहोत. खूप महत्त्वाचा आहे. P1 मध्ये हा टॉपिक मोडतो आणि याच्यावर मॅक्झिमम प्रश्न विचारलेले आहे. आणि हा जो टॉपिक आहे याचं नाव आहे एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस, साक्षीदारांची साक्ष तपासणी. म्हणजे आपण तपास करणार, हे सर्व तपास केल्यानंतर चार्जशीट कोर्टात दाखल केली आपण, त्यानंतर एव्हिडन्सला मॅटर लागतो आणि तेव्हा आपल्याला पण विटनेसमध्ये आपण म्हणजे आयो पण हा त्याच्यात आहे, आयोची पण साक्ष होते किंवा आपले जे साक्षीदार घेतलेले आहेत त्यांची पण साक्ष होते. साक्ष होते म्हणजे काय, हे सर्व जे आहे प्रोसिजर हे कशा दिलेली आहे या टॉपिक नंबर 17वा जो शेवटचा टॉपिक आहे आपला एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. तर हा जो विटनेस आहे त्या विटनेस बद्दल आपण मागच्या सेशन मध्ये एक टॉपिक बघितलं होतं विटनेसेस म्हणून. त्याच्यात 118 119 कलम, त्याचसोबत आपण 135 कलम सुद्धा बघितली. 118 मध्ये एकदा रिवाइज करतो कारण हा टॉपिक त्याच्याशी संबंधित आहे. 118 मध्ये आपण बघितलं की साक्ष देण्यासाठी लायक साक्षीदार कोण आहे, न्यायालयात साक्ष कोण देऊ शकतो. 118 कलमामध्ये दिलेलं आहे की साक्षीदार कोणताही व्यक्ती हा साक्ष देऊ शकतो. त्याच्यात एकच अट दिलेली आहे, कंडिशन दिलेली आहे की त्या व्यक्तीला विचारलेले प्रश्न समजले पाहिजे आणि त्याचे संयुक्तिक उत्तर देता त्याला आले पाहिजे. ही महत्वाची कंडिशन त्याच्यात दिलेली आहे. त्यासोबत 118 सोबत जर आपण 134 कलम बघितलं तर या 134 कलमामध्ये दिलेलं आहे की साक्षीदाराची संख्या किती असली पाहिजे. आता एव्हिडन्स ऍक्ट सिव्हिल क्रिमिनल दोन्ही मॅटर्सला ऍप्लिकेबल आहे. दोन्ही मॅटर्स मध्ये साक्षीदार आणावे लागेल, पुरावे द्यावे लागेल. मग हा साक्षीदार जो आहे याची संख्या किती असली पाहिजे. तर 134 कलम जो आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट याच्यात क्लिअर म्हटलेलं आहे की साक्षीदारांची संख्या काही निश्चित केलेली नाही. याचा अर्थ परिस्थिती अनुसार साक्षीदार असेल तेवढे घेणार. समजा साक्षीदार नसेल तरी आपल्याला तपास सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सवर करता येतो, लास्ट सीन थेअरीवर आपल्याला हा तपास करता येतो. म्हणजे 134 कलमाने क्लिअर सांगितलेलं आहे की साक्षीदारांची संख्या ही महत्वाची नाही आहे. साक्षीदार जर एक जरी असेल आणि तो रिलायबल असेल, स्टिकअप असेल, त्याला घटना माहीत असेल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असेल तर त्याच्या साक्षीवर सुद्धा न्यायालय शिक्षा देऊ शकतो. आता 118 कलमामध्ये जसं दिलंय की साक्षीदाराला विचारलेले प्रश्न समजले पाहिजे, त्याचे संयुक्तिक उत्तर देता त्याला आले पाहिजे. मग त्याला वयाचे काही बंधन आहे का, तर वयाचे बंधन याच्यात दिलेले नाही. किंवा पुरुष साक्ष देऊ शकतो का, स्त्री देऊ शकते का, त्याला एज्युकेशन असं काही दिलेला नाही. याचा आणखीन अर्थ की साक्षीदार कुठल्याही वयाचा असेल तो साक्ष देऊ शकतो. कंडिशन सर्वांना एकच आहे, विचारलेले प्रश्न समजणं आवश्यक आहे आणि त्याचे संयुक्तिक उत्तर देता त्यांना आले पाहिजे. एवढंच नाही तर 118 मध्ये दिलाय की वेडा व्यक्ती सुद्धा आपली साक्ष न्यायालयात देऊ शकतो. फक्त काय आहे त्याच्यात कंडिशन, वेडा व्यक्ती सुद्धा आपली साक्ष देऊ शकतो. त्याला पण विचारलेले प्रश्न जर समजत असेल, त्याचे संयुक्तिक उत्तर देता येत असेल तर तो लायक साक्षीदार असणार, अदरवाईज तो लायक साक्षीदार म्हणून कोर्ट त्याला घेणार नाही. नंतर 119 कलम दिलेला आहे. आता 119 कलमामध्ये हे दिलंय की साक्षीदार जो असणार तो जर प्रत्यक्षदर्शिता आहे पण त्याला बोलता येत नाही, मग याला स्पेसिफिक प्रोसिजर दिलेली आहे 119 कलमामध्ये की मुका साक्षीदार आपली साक्ष कशा प्रकारे देऊ शकतो. जे साक्षीदार बोलण्यास असमर्थ असेल असा व्यक्ती आपली साक्ष न्यायालयात कशा प्रकारे देऊ शकतो, ही प्रोसिजर 119 मध्ये आहे. की असा मुका साक्षीदार हा जरी त्याला बोलता येत नसेल पण त्याला जर लिहिता येत असेल तर असा साक्षीदार आपली साक्ष लिहून न्यायालयात देऊ शकतो. जर त्याला लिहिता येत नसेल तर आणि तो बोलण्यास पण असमर्थ असेल तर तो हावभाव करणार, जसे मुका लोकांचे स्पेसिफिक साईन असतात, तर तो त्याप्रमाणे सुद्धा आपली साक्ष देऊ शकतो. या 119 कलमामध्ये नवीन सुधारणाप्रमाणे तुम्हाला जे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की अशा मुख्य साक्षीदारची जर साक्ष होत असेल तर
ते ओपन कोर्टात खुल्या न्यायालयामध्ये घेतली पाहिजे. असा मुका साक्षीदार जेव्हा हावभावाद्वारे आपली साक्ष देत असेल तेव्हा त्याची व्हिडिओग्राफी केली पाहिजे आणि त्यासोबत त्याचा स्पेशल टीचर, ती लँग्वेज जाणणारा जो विशेष शिक्षक आहे, ट्रान्सलेटर, इंटरप्रिटर, हा उपस्थित असला पाहिजे. हे आपण बघितलं होतं मागच्या चॅप्टरमध्ये. आता हा जो आपला टॉपिक आहे याच्यासोबत आपण 118, 119, 134 कलम तर बघितलं. मग एव्हिडन्सची व्याख्या पण महत्वाची आहे, डॉक्युमेंटची व्याख्या पण महत्वाची आहे. एव्हिडन्स देणं म्हणजे, कोर्टात एव्हिडन्स देणं म्हणजे काय, तर व्याख्यामध्ये दिलाय की एव्हिडन्सचे प्रकार दोन आहे. एव्हिडन्स मध्ये जे डेफिनेशन प्रमाणे दोन आहे, असे अनेक प्रकार आहे, पण दोन काय दिलेले त्याच्यात, एक ओरल एव्हिडन्स आणि दुसरा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. मग या ओरल एव्हिडन्सचा पार्ट परत कुठे जातो, 59 आणि 60 कलम इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. की ओरल एव्हिडन्स कसा असला पाहिजे, कोणाचा असला पाहिजे, हे सर्व दिलं 59 आणि 60 मध्ये. सर्व तथ्य न्यायालयात तोंडी पुराव्याने साबित केले पाहिजे, 59 कलमामध्ये दिलेला आहे, फक्त दस्तऐवजी पुराव्यातले कंटेंट्स वगळून. आणि 60 मध्ये काय दिलेलं आहे, 60 कलमामध्ये की हा तोंडी पुरावा हा प्रत्यक्ष असला पाहिजे, डायरेक्ट असला पाहिजे. 61 ते 65 बी आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बद्दल बघितलं. हा पण एव्हिडन्सच आहे. एव्हिडन्स द्यावा लागेल कोर्टात, पुरावे द्यावे लागेल. मग हा पुरावा देताना साक्षीदार जेव्हा न्यायालयात जातो तर त्याने काय केलं पाहिजे, महत्वाचं म्हणजे आपले जे साक्षीदार आहे, जे विटनेस आपण घेतलेले कुठल्याही गुन्ह्यामध्ये, सर्वात महत्वाचं काम आयोचा, पैरवी अधिकाऱ्यांचा हे काम आहे की यांनी साक्षीदाराच्या संपर्कात राहिले पाहिजे. त्यांना काय, त्यांनी त्याचा जेव्हा साक्ष असणार त्याच्यापूर्वी सरकारी वकिलांशी संपर्क साधून त्याचं कम्युनिकेशन करून त्याला काय प्रश्न विचारण्यात येणार, त्याला कशी साक्ष द्यायची हे करणं खूप गरजेचं आहे. कारण डायरेक्ट जर एखादा विटनेस बॉक्स मध्ये जाणार तर त्याला समजणार नाही, तो घाबरू शकतो, कारण तो हॅबिच्युअल नसेल, त्याला माहित नाही की होऊ शकते एखादा साक्षीदार पहिल्यांदाच कोर्टात आलेला आहे तर त्याला साक्ष कशी द्यावी, काय बोलायचं आहे, त्याला काय प्रश्न विचारले जाणार सरकारी वकिलाद्वारे किंवा प्रॉसिक्युशनद्वारे, किंवा विरुद्ध पक्ष डिफेन्स लॉयर त्याला प्रश्न कशा प्रकारे विचारणार, काय विचारणार, तर त्याचा माइंड प्रिपेअर करणे, त्याला कशा पद्धतीने साक्ष द्यायची हे जर त्याला माहित असेल, हे वातावरण कशा प्रकारचा असतो किंवा काय प्रश्न येणार याचा जर त्याला प्रिपरेशन करून घेतला तर आपला साक्षीदार स्टिकअप राहणार. सर्वच साक्षीदार होस्टाईल नसतात, काही असे प्रकार असतात ज्यामुळे ते घाबरून सुद्धा काही वेगळं बोलून देतो आणि त्याचा फायदा नेहमी विरुद्ध पक्षाला जातो. तर आता आपण स्टार्ट करणार हा टॉपिक. याच्यात कलम आहे 137 ते 139 कलम आहेत, त्यानंतर 141, 142, 143, 145, 146, 154, 155, 157, 159 आणि 160 ते 165. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, महत्वाचा आहे, याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा, याच्यावर प्रश्न नेहमी येतात. तर पहिला आपण कलम जे बघणार 137 कलम, याच्यात 3 डेफिनेशन्स दिलेले आहेत, खूप महत्वाचे व्याख्या दिलेली आहे. ती आहे सर तपासणी, उलट तपासणी आणि फेड तपासणी. एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन आणि री एक्झामिनेशन म्हणजे काय याचा अर्थ दिलेला आहे. हे आपल्याला का माहित असलं पाहिजे, कारण आपल्याला ऍज अ आयोग म्हणून सुद्धा कोर्टात जावं लागेल. तर सर तपासणी काय असते, उलट तपासणी काय असते, फेड तपासणी काय, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हेच प्रकार साक्षीदारांना सुद्धा लागू आहे. साक्षीदार जो साक्षीदार आहे त्याच्यातला, मग साक्षीदार म्हणजे घटना बघणाराच फक्त साक्षीदार नाही, आयो असणार त्याच्यात, त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सपर्ट असणार, डॉक्टरचा एखादा एव्हिडन्स असणार, फिंगरप्रिंट एक्सपर्ट असणार, विविध प्रकारचे एक्सपर्टचे पण आपण याच्यात हे घेतो, साक्ष घेऊ शकतो. त्यानंतर पंच असणार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असणार, हे सर्व काय झाले साक्षीदार आहे. तर आता सर तपासणी म्हणजे काय, एखाद्या साक्षीदाराला ज्या पक्षकाराने बोलवले असेल, एखाद्या पक्षकाराला ज्या पक्षकाराने बोलवले असेल, पक्षकार कोण असणार, पक्षकार दोन आहे, एक दावा दाखल करणारा आणि एक विरुद्ध पक्ष. तर शब्द बघा काय आहे, हा जो डेफिनेशन आहे सर तपासणीचा हा दोघांना ऍप्लिकेबल आहे. एखाद्या पक्षकाराने आपल्या साक्षीदाराला बोलवलेले असेल, त्याने केलेल्या त्याच्या साक्ष तपासणीला त्याची काय म्हणणार, एक्झामिनेशन इन चीफ, सर तपासणी असे म्हणणार. एखाद्या साक्षीदाराला ज्या पक्षकाराने बोलवले असेल त्याने केलेल्या त्याच्या साक्ष तपासणीला त्याची सर तपासणी असे म्हणतात.
हा पक्षकार विरुद्ध पक्षकार पण असू शकतो किंवा कुठलाही पक्षकार असू शकतो. विरुद्ध पक्षकार किंवा ज्याने खटला दाखल केलाय तो पण आपला साक्षीदार बनवणार. जसं प्रॉसिक्युशन आपल्या केस साक्षीदाराला बोलवून प्रूव्ह करणार, तर अपोजिट पार्टीचे काही साक्षीदार असेल तर ते पण बनवणार. म्हणजे ज्या पक्षकाराने आपल्या साक्षीदाराला न्यायालयात बोलवलेला आहे आणि त्या साक्षीदाराला तो प्रश्न विचारणार, याला काय म्हणणार? एक्झामिनेशन इन चीफ, सर तपासणी. याच्या नंतर काय होणार? साक्षीदाराची एक्झामिनेशन इन चीफ झाल्यानंतर ते दुसरी डेफिनेशन आहे उलट तपासणी. त्याला इंग्रजीमध्ये म्हणणार क्रॉस एक्झामिनेशन. विरुद्ध पक्षकाराने साक्षीदाराची साक्ष तपासणी केल्यास तिला त्याची उलट तपासणी असे म्हटले जाईल. अपोजिट पार्टी आफ्टर एक्झामिनेशन इन चीफ म्हणजे सर तपासणी संपल्यानंतर अपोजिट पार्टी त्या साक्षीदाराला प्रश्न विचारणार, क्रॉस करणार, त्याला काय म्हणणार? उलट तपासणी. प्रॉसिक्युशनने साक्षीदाराला बोलवलं तर प्रॉसिक्युशन काय करणार? त्याचा एक्झामिनेशन इन चीफ. यांचे प्रश्न संपल्यानंतर अपोजिट पार्टी त्या साक्षीदाराला जो प्रश्न विचारतो त्याला काय म्हणणार? क्रॉस एक्झामिनेशन. मग तिसरा व्याख्या दिलेली आहे फेर तपासणी. एखाद्या साक्षीदाराला ज्या पक्षकाराने न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलवलेले आहे आणि त्या साक्षीदाराची उलट तपासणी झाल्यानंतर त्याची साक्ष तपासणी जेव्हा घेतली जाणार त्याला काय म्हणणार? री एक्झामिनेशन, त्याला फेर तपासणी असे म्हणणार. एक्झामिनेशन इन चीफ ज्या पक्षकाराने साक्षीदाराला बोलवलेला आहे तोच पक्षकार त्याची एक्झामिनेशन इन चीफ घेणार. त्यानंतर उलट तपासणी अपोजिट पार्टी घेणार आणि री एक्झामिनेशन परत ज्या साक्षीदाराने त्याला बोलवलं होतं तो साक्षीदार त्याला री एक्झामिनेशन घेणार. आता याच्या पुढचा कलम आहे 138. त्याच्यात दिलेला आहे या साक्ष तपासणीचा क्रम काय असणार? व्हॉट आर द सिक्वेन्स ऑफ एक्झामिनेशन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन आणि री एक्झामिनेशन. तर क्रम काय असणार ते दिला 138 कलमामध्ये. साक्षीदाराची पहिले काय होणार? सर तपासणी होणार. नंतर विरुद्ध पक्षाची तशी इच्छा असेल तर, याला अंडरलाईन करा, हा खूप महत्वाचा आहे. कायदा वाचताना एक एक लाईन व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यात तरच हा एव्हिडन्स ऍक्ट समजणार तुम्हाला. दोनदा तीनदा वाचा त्या लाईन तर तुम्हाला आणखीन एकदम क्लिअर होणार. साक्षीदाराची प्रथम काय होणार? सर तपासणी होईल आणि नंतर विरुद्ध पक्षकाराची तशी इच्छा असेल तर उलट तपासणी होईल. हा शब्द का वापरला? इच्छा असेल तर. इच्छा असेल म्हणजे मॅन्डेटरी नाही त्याला, अपोनंटला, डिफेन्स लॉयरला, की जे प्रॉसिक्युशनने साक्षीदार बोलवलेला आहे त्याला नेहमी त्याने क्रॉस एक्झामिनेशन घेतलीच पाहिजे, हे कंपल्सरी नाही, मॅन्डेटरी नाही. का असं दिलेलं आहे? समजा प्रॉसिक्युशनचा विटनेस डिफेन्स जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध काही बोलतच नसेल किंवा तो होस्टाईल झालेला असेल तर तो कशाला त्याची क्रॉस एक्झामिनेशन घेणार? म्हणून काय दिलेलं आहे, किंवा त्याने जे काही साक्ष दिलेली त्याचा विपरीत परिणाम त्याच्यावर काही होत नसेल तो त्याला काय करतो? गिव्हन अप करतो. म्हणजे त्याची तो हे नाही करणार, क्रॉस एक्झामिनेशन घेणार नाही. साक्षीदाराची प्रथम सर तपासणी होईल, नंतर विरुद्ध पक्षकाराची जर तशी इच्छा असेल तर उलट तपासणी होईल. परत बघा आणखीन, नंतर त्याला बोलवणारा पक्षकाराची तशी जर इच्छा असेल तर फेर तपासणी होईल. बघा दोन ठिकाणी इच्छा शब्द आलेला आहे. एक्झामिनेशन इन चीफ झाल्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन घेणे न घेणे हे कोणाच्या इच्छेवर आहे? अपोजिट पार्टीवर आहे. त्याचप्रमाणे सर तपासणी नंतर क्रॉस एक्झामिनेशन घेणं न घेणे हे अपोजिट पार्टीवर आहे. त्याचप्रमाणे री एक्झामिनेशन घेणे न घेणे हे कोणाच्या इच्छेवर आहे? ज्या पक्षकाराने साक्षीदाराला साक्ष देण्यासाठी बोलवलेला आहे तो डिसाइड करणार की त्याला री एक्झामिनेशन घ्यायची आहे किंवा नाही घ्यायची. आता क्वेश्चन निर्माण होतो की हा री एक्झामिनेशन काय प्रकार असतो आणि कशासाठी दिलेला आहे री एक्झामिनेशन? तर ते बघा त्याच्यात दिलेलं आहे. साक्ष तपासणी उलट तपासणी संबंध तथ्याशी संबंधित असला पाहिजे. एक्झामिनेशनची क्रॉस एक्झामिनेशन हा रिलेव्हंट फॅक्टशी संबंधित असलं पाहिजे, पण दोघांना रिलेव्हंट फॅक्टवरच विचारायचं आहे, परंतु क्रॉस एक्झामिनेशनचा स्कोप ब्रॉड केलेला आहे पुढे. पण उलट तपासणी ही साक्षीदाराने आपल्या सर तपासणीत ज्या तथ्याबद्दल साक्ष दिली त्यांच्या पुरती मर्यादित असणार नाही. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तो प्रश्न क्रॉस एक्झामिनेशन मध्ये अपोनंट डिफेन्स लॉयर विचारू शकतो. आता री एक्झामिनेशन
चा दिलेला आहे त्याने, रोख दिलेला आहे बघा, हेडिंग मध्ये बघा काय दिलंय, साक्ष तपासणीचा क्रम आणि फेर तपासणीचा रोख. रोख मीन्स ऑब्जेक्ट. उलट तपासणीतील विनिर्दिष्ट केलेल्या बाबींचे स्पष्टीकरण करून घेण्याच्या दिशेने फेर तपासणीचा रोख असावा लागेल व जर न्यायालयाच्या परवानगीने फेर तपासणी नवीन बाब प्रस्तुत केली गेली तर विरुद्ध पक्षकाराला त्या बाबीवर आणखी उलट तपासणी करता येईल. आणखीन काय करता येईल त्याला? उलट तपासणीत विनिर्दिष्ट केलेल्या बाबींचे स्पष्टीकरण करून घेण्याच्या दिशेने फेर तपासणीचा रोख असावा लागेल व जर न्यायालयाच्या परवानगीने फेर तपासणीत जर नवीन बाब प्रस्तुत केली गेली असेल तर विरुद्ध पक्षाला त्याबाबत उलट तपासणी करता येईल. म्हणजे री एक्झामिनेशन केव्हा होणार? जर क्रॉस एक्झामिनेशन मध्ये अपोजिट पार्टी जो क्रॉस एक्झामिनेशन घेतो त्या विटनेसची, त्याच्यात जर त्याने काही नवीन बाब सांगितलेली असेल तर विथ द परमिशन ऑफ कोर्ट ज्या पार्टीने त्या विटनेसला बोलवलेला आहे तो त्याची री एक्झामिनेशन घेणार. आणि री एक्झामिनेशन मध्ये परत काही क्रॉस एक्झामिनेशन घ्यावी असं अपोजिट पार्टीला वाटलं तर तो त्याची परत क्रॉस एक्झामिनेशन घेऊ शकतो. पण हे प्रकार किती वेळ चालणार त्याला लिमिट असतो. वारंवार असा प्रकार करता येणार नाही. हे याच्यात कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक आहे. आणि कोर्ट केव्हा परवानगी देणार? जर आवश्यकता असेल तर कोर्ट त्याच्यात री एक्झामिनेशनची परवानगी देणार. तर शॉर्ट मध्ये आता हा 138 कलम मध्ये बघणार आपण की याच्यात तीन जे गोष्टी आहेत जे आपण डेफिनेशन बघितले, एक्झामिनेशनची, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन, याचा सिक्वेन्स दिलेला आहे. तो कुठलाही मॅटर असेल सिव्हिल और क्रिमिनल त्याच्यात सर्वात आधी काय होणार? एक्झामिनेशन इन चीफ होणार. त्यानंतर अपोजिट पार्टीची इच्छा असेल तर क्रॉस एक्झामिनेशन होणार. आणि नंतर क्रॉस एक्झामिनेशन मध्ये काही नवीन फॅक्ट उघडकीस आले असेल, नवीन फॅक्ट, काही नवीन तथ्य जो त्याने पहिले काही सांगितलेला नाही, एफआयआर मध्ये नाही, जबाब मध्ये नाही, किंवा काही नवीन गोष्ट आणली असेल तर काय होणार? जे त्याने क्रॉस एक्झामिनेशन मध्ये सांगितलं त्याच्यावर री एक्झामिनेशन सुद्धा बोलवणारा व्यक्ती त्याला री एक्झामिनेशन विथ द परमिशन ऑफ कोर्ट घेऊ शकतो. उलट तपासणी सरतपासणीमधील मुद्द्याशी मर्यादित पाहिजे असे नाही, हे पण महत्वाचं आहे. उलट तपासणीत काही मुद्दे स्पष्ट झालेले नसेल तर री एक्झामिनेशनचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? क्रॉस एक्झामिनेशन मध्ये जी गोष्ट क्लिअर नाही, स्पष्ट नाही, त्याला क्लिअर करण्यासाठी काय असणार? री एक्झामिनेशन असणार. ऑब्जेक्ट काय री एक्झामिनेशनचा? समजा एक्झामिनेशन इन चीफ त्याच्यात सांगितलं त्याने विटनेसने की मला मारायला 5 लोक आले होते. क्रॉस एक्झामिनेशन झाली इथे आणि तिथे त्यांनी काय लिहिलेलं आहे? एफआयआर मध्ये दिलेलं आहे तिथे 3 लोक सांगितले. इथे क्रॉस मध्ये काय सांगितलं त्या विटनेसने? एफआयआर मध्ये सांगितलं की मला 3 लोक आले होते. इथे साक्ष देताना त्याने 5 सांगितले. परत तो काय करणार? हे झालं कॉन्ट्रडिक्शन झालं. पण ते नंतर आले होते असं काही त्याने ऍडिशन काही केलं असेल तर हे नवीन फॅक्ट जो पहिल्यांदा सांगत आहे त्याला क्लिअर करण्यासाठी काय करणार? प्रॉसिक्युशन त्याला री एक्झामिनेशन विथ द परमिशन ऑफ कोर्ट घेणार, क्लिअर करण्यासाठी की तेव्हा का नाही सांगितलं होतं किंवा काय सांगायचं, आणखीन काही नवीन गोष्ट त्याने सांगितली असेल ते क्लिअर करण्यासाठी री एक्झामिनेशनचा ऑब्जेक्ट असतो. तर हे झाला एक्झामिनेशनची. क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन म्हणजे काय याची व्याख्या 137 मध्ये आहे, याचा सिक्वेन्स 138 मध्ये आहे आणि री एक्झामिनेशनचा ऑब्जेक्ट काय हे सुद्धा 138 मध्ये आहे. यानंतर आपण बघणार 139 कलम, दस्तऐवज हजर करणाऱ्या साक्षीदाराची उलट तपासणी. दस्तऐवज दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोर्टातून समन्स बजावलं गेलं असेल टू प्रोड्यूस डॉक्युमेंट, सीआरपीसी मध्ये आहे बघा, काही एखाद्या व्यक्तीच्या कस्टडीमध्ये डॉक्युमेंट असेल तर ते मागवण्याचे सुद्धा अधिकार आहे. त्याला समन्स पाठवला जातो न्यायालयाकडून आणि ते दस्तऐवज हजर करण्याचा पण समन्स असतो. फक्त विटनेस साठी समन्स नसतो की विटनेसने हजर राहावा त्याच्यासाठी समन्स, असं नाही. तर एखादी वस्तू किंवा दस्तऐवज जरी असेल एखाद्या व्यक्तीच्या कस्टडीमध्ये ते मागवण्याचे सुद्धा कोर्टाला अधिकार आहे आणि समन्स पाठवून कोर्ट ते दस्तऐवज आणि वस्तू सुद्धा मागू शकतो. त्याचप्रमाणे त्याने जो दस्तऐवज कोर्टात हजर केला म्हणून त्याने ते हजर करावा लागेल. आता ज्या व्यक्तीला फक्त समन्स डॉक्युमेंट हजर करण्याचे गेलेला आहे त्याला त्या घटनेचे फॅक्ट नाही माहित. समजा एखादा बँकेचा मॅनेजर किंवा त्याचा कोणी बँक आहे त्यांच्याकडून बँकेचा वाद आहे, लोनचा असेल किंवा एखादा चेकचा असेल, याच्यात बँकेला
एक समन्स गेलेला आहे की असं असं डॉक्युमेंट प्रोड्यूस करा, त्यांनी त्यांच्या एखादा क्लर्क वगैरेला पाठवला कोर्टात, तर तो आता साक्षीदार लिस्टमध्ये ते क्लर्कचं नाव नाही आहे, फक्त त्याचं काम काय, कोर्टाने जे सांगितलेलं आहे ते समज तो आपल्या अधिकाऱ्याने जे सांगितले त्याची तो ड्युटी फुलफिल करत आहे, त्याने ते समन्स आणून डॉक्युमेंट आणून दिले, तर आता तो साक्षीदार होणार नाही. म्हणून याच्यात काय दिलेलं आहे 139 मध्ये, दस्तऐवज हजर करणाऱ्या साक्षीदाराची उलट तपासणी. तर असं दस्तऐवज फक्त हजर करणारा जो साक्षीदार असेल त्याची उलट तपासणी होणार नाही, त्याची उलट तपासणी करता येणार नाही, बिकॉज तो विटनेस नाहीये त्याच्यात. त्याने काय केलंय, फक्त डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेले आहे. त्या घटनेची तथ्य त्याला माहित आहे का? साक्षीदार कोणाला घेतो? ज्या व्यक्तीला घटनेचे तथ्य माहित असेल. ज्याला घटनेचे तथ्य माहित नाही, हा फक्त काय करतो, इथून डॉक्युमेंट उचलला, कोर्टाचा आदेश आहे, त्याला सांगितलं त्याच्या साहेबाने ते डॉक्युमेंट प्रोड्यूस करा, त्याने डॉक्युमेंट प्रोड्यूस केला, त्याला क्रॉस एक्झामिनेशन होणार नाही जोपर्यंत त्याला साक्षीदार म्हणून बोलवलं जात नाही. हे दिला 139, 137, 138, 139 कलम. आता आपण जाणार 141 कलम. हा महत्वाचा आहे. याच्यावर प्रश्न, जसं एक्झामिनेशन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन वर प्रश्न नेहमी येतो. व्हॉट डू यू मीन बाय एक्झामिनेशन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन? व्हॉट आर द सिक्वेन्स ऑफ एक्झामिनेशन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन आणि री एक्झामिनेशन? सर तपासणी, उलट तपासणी म्हणजे काय? सर तपासणी, उलट तपासणीचा क्रम काय असतो आणि त्याचा री एक्झामिनेशनचा ऑब्जेक्ट काय? 137, 38. त्यानंतर लीडिंग क्वेश्चन वर प्रश्न येतो. व्हॉट डू यू मीन बाय लीडिंग क्वेश्चन, जो आता आपला सेक्शन 141 मध्ये दिलाय. लीडिंग क्वेश्चन म्हणजे उत्तर सूचक प्रश्न. आता उत्तर सूचक प्रश्न म्हणजे काय, तर ज्या प्रश्नामध्ये उत्तर समाविष्ट असेल त्याला काय म्हणणार, लीडिंग क्वेश्चन. प्रश्नकर्त्या व्यक्तीने इच्छिलेल्या किंवा त्याला जी इच्छा असेल असे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला जे अपेक्षित आहे असे उत्तर आले पाहिजे, तो प्रश्नातच इन्व्हॉल्व करून जर विचारत असेल तर त्याला काय म्हणणार, लीडिंग क्वेश्चन. प्रश्नकर्ता पक्षकार अगर त्याचे वकील उलट तपासणीत असे प्रश्न विचारत असतात. हे क्रॉस एक्झामिनेशन मध्ये जनरली लीडिंग क्वेश्चन विचारले जाते. म्हणजे प्रश्नाचा रोग असतो की त्याच्या मनात जे काही आहे, म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला जे काही पाहिजे त्याला रेकॉर्डवर, तशा टाईपचे तो प्रश्नामध्ये त्याचे उत्तर इन्व्हॉल्व करून त्याला विचारू शकतो. त्याला काय म्हणणार, उत्तर सूचक प्रश्न. फॉर एक्झाम्पल, आरोपीच्या वकिलांना असे सूचित करायचे आहे की घटनेच्या वेळी काळोखा होता, त्यामुळे आरोपीस ओळखता आले नाही तुम्हाला, असं विटनेसला तो विचारतो आहे की घटनेच्या वेळी अंधार होता, त्यामुळे तुम्हाला ते एका विटनेसला विचारला की घटनेच्या वेळी तुम्ही अंधार असल्यामुळे तुम्ही त्याला, हे जे आरोपी आहे त्याला तुम्ही ओळखू नाही शकले, बरोबर आहे. तर हे काय झालं, प्रश्नामध्ये काय आहे, उत्तर समाविष्ट आहे. तर याचं उत्तर हो नाही मध्ये पण येऊ शकते, हो किंवा नाही. तर ज्या क्वेश्चन मध्ये आन्सर इन्व्हॉल्व असेल त्याला लीडिंग क्वेश्चन असे म्हणतात. या लीडिंग क्वेश्चन बद्दल आपण बघा डाईंग डिक्लेरेशन मध्ये काय विचारलं पाहिजे, कसं विचारलं पाहिजे, नाही विचारलं पाहिजे, त्याच्यात आपण शिकल्या. डाईंग डिक्लेरेशन घेताना त्या विक्टिमला लीडिंग क्वेश्चन विचारता येणार नाही, म्हणजे उत्तर सूचक प्रश्न विचारता येणार नाही. समजा बर्निंग केस आहे, ती महिला जी आहे बर्निंग 304 ची केस मध्ये ती बर्निंग आहे, आता तिचा बयान घेतला किंवा डाईंग डिक्लेरेशन घेत आहोत आपण क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये. आता अशा केसमध्ये त्या महिलेला सिंपल प्रश्न विचारायचे की काय घटना घडली होती, कोणी त्रास दिला होता, असं नाही आपण विचारू शकत की तुझ्या सासूनेच तुला जाळलं ना, ससरा होता ना. तर अशा प्रकारचे लीडिंग क्वेश्चन विचारता येणार नाही. हे लीडिंग क्वेश्चन म्हणजे काय आता समजलं असेल की ज्या प्रश्नामध्ये आन्सर इन्व्हॉल्व असतो त्याला लीडिंग क्वेश्चन असे म्हणतात. जनरली हा क्वेश्चन क्रॉस एक्झामिनेशन मध्ये अपोजिट पार्टीद्वारे विचारला जातो, पण हा लीडिंग क्वेश्चन हा प्रॉसिक्युशन सुद्धा आपल्या विटनेसला विचारतो. परंतु महत्वाचा आहे, प्रॉसिक्युशन आपल्या विटनेसला लीडिंग क्वेश्चन केव्हा विचारू शकतो, तर विटनेस मी जे विटनेसला बोलवलेला आहे हा विटनेस माझ्याकडून त्याने कोर्टात साक्ष दिली पाहिजे आणि त्याला जे घटना माहिती आहे तसं बोललं पाहिजे, परंतु हा आज अशी साक्ष देत आहे की त्याचा फायदा अपोजिट पार्टीला होत आहे. अशा केसमध्ये हा माझा विटनेस नाही राहिला, म्हणजे हा काय झाला, होस्टाईल झाला. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा लीडिंग क्वेश्चन जनरली क्रॉस एक्झामिनेशन मध्ये विचारला जातो. त्याचप्रमाणे लीडिंग क्वेश्चन जेव्हा विटनेस आपला प्रॉसिक्युशनचा होस्टाईल होत असेल तेव्हा सुद्धा प्रॉसिक्युशनद्वारे त्याला लीडिंग क्वेश्चन विचारण्याचे अधिकार आहे. कोर्टाच्या परवानगी नसल्याला साक्षीदाराला लीडिंग क्वेश्चन सुद्धा विचारता येणार. आता 142 मध्येच दिलेला आहे बघा पुढे
की ते केव्हा विचारता येते. आणि 143 मध्ये दिलंय, 142 मध्ये दिलाय की ते केव्हा विचारता येणार नाही, आणि 43 मध्ये दिलाय ते केव्हा विचारता येणार. सर तपासणीत उत्तरसूचक प्रश्नांना विरुद्ध पक्षकाराने आक्षेप घेतल्यास असे प्रश्न सर तपासणीत किंवा फेड तपासणीत न्यायालयाच्या परवानगीशिवाय विचारता येणार नाही. आता सांगितल्याप्रमाणे एक्झामिनेशन इन चीफ और री एक्झामिनेशन मध्ये प्रॉसिक्युशन आपल्या विटनेसला पण उत्तरसूचक प्रश्न विचारू शकतो, परंतु अपोजिट पार्टीने त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेतल्यास ते विचारता येणार नाही. किंवा एक्झामिनेशन चीफ मध्ये पण सरकारी वकिलांना आपल्याच विटनेसला असे सजेशन वाले प्रश्न, उत्तरसूचक प्रश्न विचारता येणार नाही जर अपोजिट पार्टीने काही ऑब्जेक्शन घेतले असेल. ज्या बाबी इंट्रोडक्टरी आहेत किंवा ते निर्विवादित आहे, म्हणजे त्याच्यावर काही डिस्प्यूट नाही, असे प्रश्न विचारले तर ते कोर्ट त्याला अलाउ करू शकतो, परंतु डायरेक्ट लीडिंग क्वेश्चन प्रॉसिक्युशन त्यांना विचारू शकत नाही. हे अधिकार अपोजिट पार्टी विचारू शकतो किंवा आपला विटनेस होस्टाईल झाल्यानंतर कोण विचारू शकतो, प्रॉसिक्युशन विचारू शकतो. सर तपासणी विरुद्ध पक्षकाराने आक्षेप घेतल्यास विचारता येणार नाही लीडिंग क्वेश्चन. केव्हा विचारता येणार नाही हे प्रश्न, याचं उत्तर कशात आहे, 142 कलमामध्ये. विरुद्ध पक्षकाराने जर ऑब्जेक्शन घेतलं असेल तेव्हा विचारता येणार नाही. तसेच फेड तपासणीत वरील कारणाकरिता असे प्रश्न विचारता येणार नाही. न्यायालयाच्या परवानगीशिवाय असे सूचक प्रश्न विचारता येणार नाही. प्रश्न किरकोळ इंट्रोडक्टरी असेल, निर्विवादित असेल तर असे प्रश्न विचारू शकतात, परंतु जनरली लीडिंग क्वेश्चन क्रॉस एक्झामिनेशन मध्ये विचारतात. सूचक प्रश्न, उत्तर सूचक प्रश्न रीडिंग क्वेश्चन केव्हा विचारता येतील, तर उत्तर सूचक प्रश्न फक्त क्रॉस एक्झामिनेशन मध्येच विचारता येणार असं दिलेलं आहे 143 मध्ये.